जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात 10वीचा मराठी विषयाचा पेपर फुटला या आशयाचे चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे। मात्र प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसून स्थानिक झेरॉक्स दुकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे। प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही, या ठिकाणी दगडफेक झाली, याबाबत दोषी व्यक्तीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं आहे। नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी जालना। काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांवरती 10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसारमाध्यमांवर होती। तर त्या बातमीमध्ये तथ्य नाही आहे, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं। जे व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसारमाध्यमांकडं, तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे। त्याच पद्धतीनं तिथे एक दोन व्यक्तींनी पालकांनी तिथे दगड फेकला होता आणि त्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। सर्वच केंद्रावरती जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तो रेझिस्टन्समध्ये काही लोकांनी तिथे ठराविक मोजक्या लोकांनी तो विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या बाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येते। पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे। माझी प्रसारमाध्यमांना विनंती असेल की अशी कोणतीही न्यूज देण्या अगोदर जिल्हा प्रशासनाकडून खात्री करावी आणि त्यानंतरच ती बातमी देण्यात यावी।